ठीक आहे. तर आता आपण जो ग्रंथ अध्ययन करणार आहोत है ना, त्या ग्रंथाचं काय नाव आहे? भगवद्गीता. भगवद्गीता. है ना? तर मी सांगत होतो की हे जे आपल्याला ग्रंथ निवडलेले आहेत, आपण या भक्तीमध्ये प्रभुपादांनीच सांगितले की हे ग्रंथ आहेत है ना, भक्तिशास्त्री कोर्सला. तर आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कृतीला नाव पण काय आहे? वैदिक संस्कृती है ना, असं पण एक नाव आहे. बरोबर आहे. तर जे सर्वात मूळ ग्रंथ आहेत है ना, मूळ शास्त्र आहेत है ना, तर ते कोणते आहेत? चार वेद आहेत. तर हे चार वेदांच्या अगोदर पण है ना, तर काय वेद हे एकच होते. तर सगळ्यात मूळ जो ग्रंथ आहे, शास्त्र आहे, तो वेद आहे असं आपण म्हणू शकतो है ना. कारण चार वेदांच्या अगोदर वेद काय होते? एकच होते. है ना. हे सगळं तुम्हाला सांगितलंय का प्रभूजींनी ईशोपनिषदच्या अगोदर? कसं उपनिषदांचं स्थान, भगवद्गीतेचं स्थान याबद्दल सांगितलं असेल ना प्रभूजींनी? सांगितले सांगितले. येस येस ठीक आहे, मग प्रभू. मी जास्त त्याच्या खोलामध्ये जात नाही. तर हे जे मग त्याचं असं निष्कर्ष असा आहे की हे जे चार ग्रंथ आहेत ते आपल्याला जे उपनिषद आपण ज्याला म्हणतो, तर त्यामधलं प्रमुख उपनिषद ज्याचा तुम्ही अभ्यास केला है ना, तो आहे ईशोपनिषद. आणि हे भगवद्गीता जो ग्रंथ आहे है ना, तर तो आपल्याला वेदांचा जो सार आहे तो सोप्या पद्धतीनं समजावा है ना. तर यासाठी भगव व्यासदेवांनी है ना, तर इतिहासाची रचना केलेली आहे है ना. तर रामायण आणि महाभारत हे इतिहास आहे है ना. आणि त्याच्या म्हणजे इतिहास जो घडला है ना, तो दिलेला आहे है ना. आणि ही भगवद्गीता जी आहे ते असे महाभारतामध्ये असे पर्व दिले. जसं भगवद्गीतेमध्ये काय आहे, भगवद्गीतेचे जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये अध्याय आहे है ना. जसं महाभारत हा जर आपण पूर्ण ग्रंथ बघितला तर या ग्रंथामध्ये पर्व दिलेले आहेत है ना. तर आता त्यामधल्या या भीष्म पर्वामध्ये मग त्यामध्ये अध्याय आहेत असे वेगवेगळे. तर त्याच्यामधले हे भीष्म पर्वामधले हे अध्याय आहेत भगवद्गीता म्हणजे. तर हे भीष्म असे 18 पर्व आहेत महाभारतामध्ये. तर हा भीष्म पर्व जो आहे हा 6वा पर्व आहे 18 पर्वांमध्ये. आणि या 6व्या पर्वामध्ये जो की भीष्म पर्व आहे त्याच्यामध्ये अध्याय संख्या 45 ते 42, सॉरी सॉरी, 25 ते 42, 45 नाही. तर 25 ते 42 म्हणजे किती झाले? 18 अध्याय है ना. तर हे त्या भीष्म पर्वामधले हे 18 अध्याय म्हणजे आपले भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. तर असं हे भगवद्गीता ग्रंथ आहे आपल्या शास्त्रांमध्ये. आणि आपली परंपरा है ना, जी इस्कॉन आपल्या ज्या परंपरेमध्ये आहे है ना, ती कोणती परंपरा आहे? गुरु शिष्य परंपरा कोणती आहे? ब्रह्ममत गौडी. हा, ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय आपला हा संप्रदाय किंवा परंपरा पण आपण त्याला म्हणू शकतो. तर ही परंपरा प्रभुपादांनी सुरुवातीला लिहिलेली आहे है ना. तर आपल्या परंपरेमध्ये जे भगवंत स्वतः आले है ना, चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने है ना. तर त्याचं आपण जे प्रमुख कारण सांगतो है ना, की चैतन्य महाप्रभू, त्याची वेगवेगळी कारण आहेत. त्याचे चैतन्य चरितामृत मध्ये 3 अंतरंग कारण आहेत आणि 3 बहिरंग कारण है ना. चैतन्य महाप्रभू कोणत्या निमित्ताने या जगामध्ये आले. तर पण त्याच्यामध्ये एक कारण सांगितलं जातं की चैतन्य महाप्रभू या जगामध्ये कशासाठी आले. तर या ठिकाणी जे कारण मी सांगणार आहे ते असं आहे की चैतन्य महाप्रभू आपल्याला भक्तीबद्दल शिकवण्यासाठी है ना या जगामध्ये आलेले आहेत है ना. तुम्ही ऐकलं असेल है ना? तर चैतन्य महाप्रभू त्याच्यामुळं कोणत्या रूपामध्ये आले? तर त्यांनी एक राधाराणीचा भाव स्वीकार केला. राधाराणी कोण आहे? तर भगवंतांची उच्च कोटीची भक्त आहे, सर्वात महान भक्त आहे ना सर्व भक्तांमध्ये है ना. तर त्या भक्ताचा ते भाव घेऊन आले है ना. आणि काय उद्देश होता? की त्यांना अनुभव करायचा होता
जे राधाराणी या भक्तीमध्ये जे अनुभव ती करते है ना, तो अनुभव त्यांना स्वतः करायचा होता. आणि आपल्यासारख्यांना है ना, जे साधक आहेत ते नंतर ही भक्तीची साधना करणार आहेत है ना. तर अशा सर्वांसाठी त्यांनी एक भक्ताचं उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी, आपल्या सर्वांना एक भक्ती शिकवण्यासाठी चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला है ना. असं त्यांचे जी इतर कारण आहेत है ना, प्रमुख कारण, तर त्यामध्ये हे पण एक आपण कारण मानतो. हे तुम्हाला माहितीच असेल, हे कारण आहे त्यांच्या आविर्भावाचं. तर तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं या भगवद्गीतेबद्दल है ना, कारण ते आपल्याला खास भक्ती शिकवण्यासाठी आले है ना. तर प्रत्यक्ष अशी घटना घडली की चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेला गेले होते है ना. तुम्हाला माहितीच आहे, संन्यास घेतल्यानंतर है ना, ते जगन्नाथपुरीला आले आणि जगन्नाथपुरी नंतर मधनं त्यांनी त्यांची दक्षिण भारत यात्रा सुरू केली है ना. हे तुम्हाला सर्वांना परिचित आहे. तर दक्षिण भारत यात्रा करत असताना तर ते अं, एक एका ठिकाणी जातात है ना. आणि त्या ठिकाणाचं नाव आता माझ्या लक्षात येत नाहीये, पण चैतन्य चरितामृत मध्ये त्याचा उल्लेख आहे है ना. आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दक्षिण भारतामधल्या, तर ते जो त्याचा ज्याला आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर, ज्याला खेडे आपल्या ग्रामीण भागातील भाषेमध्ये आपण त्याला पार म्हणतो है ना. तर मंदिराच्या बाहेर असं जे पटांगण असतं, किंवा ज्याला आपण टेम्पल हॉल म्हणतो आता इस्कॉनच्या भाषेमध्ये है ना. तर असं त्या दक्षिण भारतातल्या मंदिराचा जो टेम्पल हॉल होता, तर त्या टेम्पल हॉलमध्ये एक ब्राह्मण त्या ठिकाणी बसलेला असतो है ना. तर कथा तुम्ही हे ऐकली असेल है ना. तर ऐकली आहे तुम्ही कुणी ही कथा या ब्राह्मणाची? तुमच्यापैकी कोणी ऐकली नाही. दक्षिण भारतातल्या ब्राह्मणाची या कथा आणि चैतन्य महाप्रभूंची काय लीला आहे? नाही प्रभूजी. ओके, तुम्ही नाही ऐकली. कोणी ऐकली इतरांनी कोणी? हरे कृष्ण ऐकली प्रभूजी. ओके ओके. आठवते तुम्हाला काही काही आठवते जे काही मोडक्या तोडक्या तुमच्या भाषेमध्ये सांगू शकता? चुकलं तर काही ते अडचण नाही है ना, तुम्हाला काही शिक्षा नाही चुकलं तर. अच्छा, ते जे हा भक्त होते ना ते हा हा. अशिक्षित होते, म्हणजे फारसं त्यांना संस्कृत येत नव्हतं. पण बरोबर. त्यांच्या हा हा गुरुनी सांगितलं होतं की तुम्ही रोज गीता वाचा म्हणून. तर हा. त्यांनी जे दुसरे इतर ब्राह्मण होते ना त्यांच्या हम्म. लाईनीलाच ते बसले होते गीता घेऊन, पण ती गीता हम्म. त्यांनी उलटी धरली होती. त्यांना सरळ बरोबर. धरायचं पण कळत नव्हतं. तर चैतन्य हम्म. महाप्रभूंनी बघितलं की ते त्यांच्या डोळ्यातून खूप अश्रू वाहत होते हम्म. गीताला बघून. तर त्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही का रडता? तर ते म्हणले की भगवंत एवढे हम्म. महान आहेत की एवढे अ, तिन्ही लोकचे स्वामी असून सुद्धा हम्म. अर्जुन आणि कृष्णाचा जे फोटो आहे गीतावर त्याला हम्म. पाहून ते भावुक झाले होते की भगवान एवढे हम्म. महान आहेत की ते हम्म. तिन्ही लोक स्वामी असून सुद्धा डायव्हर्ट झाले थोडक्यात अर्जुनचे. हम्म. इतके भक्तांसाठी ते भक्तांच्या अधीन आहेत. त्याच्यावरनं हम्म. त्यांना तेवढंच त्यांना कळालं की सर्वस्व वेदांचं सार हे भगवान कृष्णच आहे, हे त्यांना हम्म. कळायला होतं. त्यामुळं भगवान खूप खुश झाले. चैतन्य हम्म. महाप्रभू खूप खुश झाले की त्यांना वेदोचा सार कळाला. गीता म्हणजे हम्म. काय त्यांना कळालं थोडक्यात. जे की इतके हम्म. महान पंडित होते अजून संस्कृतमध्ये, जे हम्म. संस्कृतमध्ये गीताचे पूर्ण श्लोक पाठ होते, पण त्यांना हे सार कळायला नव्हता. त्यामुळे हम्म. महाप्रभूंनी त्यांना आलिंगन केलं आणि हम्म. त्यांचं म्हणजे अभिनंदन केलं. हम्म. आणि काय बरोबर आहे एकदम. जो लीला आहे, जी लीला आहे त्याचा तुम्ही सार पूर्ण सांगितलंय है ना. मग चैतन्य महाप्रभूंनी काय शिक्षा दिली त्यानंतर आठवते? तुम्ही ऐकले की त्यानंतर हम्म. चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं, त्याच्यामधून आपण काय शिकलं पाहिजे? चैतन्य महाप्रभूंनी सांगितले की केवळ आपल्याला भाषा व्याकरण येणंच महत्वाचं नाहीये, तर त्याचा जो हम्म. सार आहे तो माहित असणं हम्म. महत्वाचं आहे. भगवान कृष्ण हेच हम्म. मेन त्याचं सार आहे, वेदोंचा किंवा गीताचा. हा. आणि ते ही गोष्ट इतर जे स्मार्ट ब्राह्मण होते हम्म. त्यांना नव्हतं लक्षात आलं, पण ह्यांना हे भक्तिभाव होते. ह्याच्यामध्ये हे जे भक्त होते ना हम्म. ब्राह्मण, हम्म. त्यांच्यामध्ये अगाढ भक्ती होती भगवंताप्रती. हम्म.
तर बरोबर आहे. माताजींनी जे एकदम पूर्ण मुद्दे, जे महत्वाचे मुद्दे आहेत, है ना, संपूर्ण मुद्दे या लीलेमध्ये सांगितलेत, है ना. तर सर्वांना समजलं ते माताजींनी काय सांगितले? असं कुणी आहे का ज्याला माताजींनी सांगितलं हे समजलं नाहीये, असं कुणी आहे? पुन्हा एकदा ऐकायचं असं कुणी नाहीये ना? सर्वांना समजलं. तर त्याच्यामधून, या लीलेमधून, है ना, तुम्ही सर्वांनी ही लीला ऐकली माताजीकडनं. तर या लीलेमधून आपल्याला असं शिकायचंय, तर चैतन्य महाप्रभूंनी तिथं दाखवून दिलं की हा जो ब्राह्मण आहे, है ना, तर त्याला लिहिता वाचता सुद्धा येत नाही, है ना. तो एकदम निरक्षर आहे हा ब्राह्मण. आणि हा ब्राह्मण निरक्षर असून तो काय करतोय? गीता वाचतोय, है ना. आणि त्यांनी गीता कशी पकडली? अशी उलटी पकडली, है ना. तर जी सुलटी पकडायला पाहिजे होती, कारण त्याला वाचता येत नसल्यामुळे त्याला माहीतच नाही, है ना. पण तो गीता कशी वाचतोय, है ना. तर का वाचतोय त्याची, तो ती जी गीता वाचतोय तेव्हा त्या ब्राह्मणानं जे सांगितलं त्याप्रमाणे त्याचं गीता वाचण्याचं जे कारण होतं ते काय होतं, की त्याच्या गुरूंनी त्याला आदेश दिला होता, है ना. तर आपले गुरु, जे वरिष्ठ भक्त आपल्याला जे आदेश देतात, है ना, तर ते काय असतात? भक्तीचेच आदेश असतात. आणि तर तो जो ब्राह्मण आहे, तो जो गीतेचा अभ्यास करत होता, भलेही त्याला गीता वाचता येत नव्हती, पण तो गीता पकडून तो वाचण्याचा प्रयत्न करत होता, है ना. तर इथं आपल्याला दिसून येतं की त्या ब्राह्मणाचा काय होता, की भक्ती करण्याचा उद्देश. तर त्याला केवळ हे गीतेचं ज्ञान, है ना, ज्याला आपण म्हणतो की क्या, की एक कोरडं ज्ञान, है ना, जे की तो बस ज्ञान आहे, पण तो त्याच्या जीवनात उतरवत नाही, है ना. तो जीवनामध्ये ज्ञान आत्मसात करत नाही, असा तो ब्राह्मण नव्हता. तर तो ब्राह्मण असा होता की त्याला भक्ती करण्याची इच्छा होती, आणि भक्ती बद्दल समजण्याची त्याला इच्छा होती. तर या ब्राह्मणाकडून चैतन्य महाप्रभू जे आपल्याला सांगतात, मुख्य जो आपल्याला या ठिकाणी शिकण्याचा जो मुद्दा आहे तो असा आहे की भलेही आपण गीतेच्या वर्गामध्ये बसलोय, है ना, गीतेच्या प्रवचनामध्ये बसलोय, है ना, पण आपण नुसतं ज्ञान जमा करतोय, है ना. आपण जे प्रवचन ऐकलं ते प्रवचन संपल्यानंतर आपण जसंच्या तसं आपण ते बोलू शकतो, है ना. पूर्ण आपल्या ते कंठामध्ये आहे प्रवचन, है ना. तर त्या प्रकारच्या ज्ञानाला, है ना, किंवा त्या प्रकारचं आपल्याला सगळं माहिती आहे बुवा, है ना, याला भक्तीमध्ये काही स्थान नाही. तर आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे, है ना. त्यासाठी तर प्रभुपादांनी एवढे कष्ट घेतले, है ना. तर भक्तीमध्ये आपल्याला ज्ञानाची खूप आवश्यकता आहे. नाहीतर प्रभुपादांना आपली एवढी झोप खराब करून ग्रंथ लिहिण्याची आवश्यकता नव्हती. पण ह्या ज्ञानाला महत्व कधी आहे? जर आपल्याला भक्ती असेल आपल्याकडे तर, है ना. केवळ एक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला ज्ञान जमा करायचं असेल तर या ज्ञानाला काहीच अर्थ नाहीये भक्तीच्या दृष्टिकोनातून, है ना. तर हा महत्वाचा उद्देश, है ना, हा केवळ भगवद्गीतेच्या अध्ययनामध्ये नाही, पण कोणत्याही शास्त्राच्या अध्ययनामध्ये, है ना, कोणत्याही आपल्याला ग्रंथाच्या अध्ययनामध्ये, है ना, आपला भाव काय असला पाहिजे. तर हे आपल्याला हे चैतन्य महाप्रभूंनी या ठिकाणी दाखवून दिले. तर चैतन्य महाप्रभू काय सांगतायत आपल्याला, की आपला एक नम्रतेचा, है ना, भक्ती करण्याचा भाव, आणि जे काही आपल्याला ज्ञान मिळणार आहे, है ना, ते जर ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात उतरवायचं असेल, है ना, तर हे सगळे योग्य भाव आहे. कशासाठी हे योग्य भाव आहे? तर कोणत्या पण ग्रंथाचा अध्ययन करण्यासाठी, है ना, तर कोणत्या पण ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी, है ना. तर हे सर्व आदर्श भाव आहे. आणि जर आपण ह्या बिना ह्या आदर्श भावाचं केवळ वरचेवर पणे जर आपण हे ग्रंथांचं अध्ययन करतोय, है ना, तर काय होणार? त्या ग्रंथामधून जो योग्य प्रमाणात लाभ मिळणार होता, है ना, तो लाभ आपल्याला पूर्ण मिळणार नाही, है ना. तर जसं एक कथा आपण ऐकतो नेहमी, की जर एखादा देशाचा राजा जर आपल्याकडे आला, है ना, तर आपण त्याच्याकडून किती मोठ्या प्रमाणात लाभ करून घेऊ शकतो. पण आपण त्याला काय म्हणतो, की तू 10,000 रुपये दे, 20,000 रुपये दे, है ना. असं आपण त्या राजाकडनं वर्गणी जमा करतो. पण त्यापेक्षाही मोठा लाभ आपण त्या राजाकडनं घेऊ शकलो असतो, है ना.
तर त्याचप्रमाणे ह्या ग्रंथाच्या अध्ययनातून केवळ ज्ञानाच्या स्तरावर ज्ञान मिळवण्यासाठी जरी आपण या ग्रंथाचं अध्ययन केलं तर त्यामधून पण आपल्याला लाभ होईल. पण आपण हे जर योग्य भावामध्ये जर केलं तर त्यामधून आपल्याला अधिकाधिक लाभ या ठिकाणी होणार आहे. तर आपण पण आज नाही ना तर हे भगवद्गीतेचं अध्ययन सुरू करत आहे. तर हे भगवद्गीतेचं अध्ययन सुरू करण्याच्या अगोदर आहे ना आपण भगवंतांना प्रार्थना करूया है ना की आपण सर्वांनी है ना हे भगवद्गीतेचं जे अध्ययन आपण करणार आहे ते आपण योग्य भावामध्ये करूया. है ना? जेणेकरून हे जे ज्ञान आपण प्राप्त करणार आहे है ना त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये वाढ होईल. है ना केवळ आपल्या ज्ञानामध्ये वाढ आपल्याला नकोय. है ना ती आवश्यक आहे पण ती जर भक्तीमध्ये मदत करत असेल तर अशी भक्तीमध्ये मदत होणारी ज्ञानाची वाढ है ना या आदर्श भावामध्ये आपण या भगवद्गीतेच्या अध्ययनाला आज सुरुवात करूया. है ना अशी आपण भगवंतांना प्रार्थना करूया. आणि जो या दक्षिण भारतामधल्या ब्राह्मणांनी है ना जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना प्रश्न विचारला, अरे बाबा तू भगवद्गीता वाचतोयस है ना तुझ्या गुरूंनी तुला सांगितलं की तू भगवद्गीता वाच म्हणून है ना तू वाचतोयस हा तुझा आदर्श भाव आहे पण यामधून तुला समजलं काय है ना तर ब्राह्मणाचं उत्तर काय होतं माताजींनी आपल्याला सांगितलं की तो ब्राह्मण काय उत्तर देतो की हे भगवद्गीता वाचून माझ्या असं लक्षात आलंय है ना की हे भगवंत काय आहे खूप दयाळू आहे है ना ते खूप आपल्या काय करतायत ते आपल्या भक्ताची सेवा करतात. है ना? तर भगवंत आपल्या भक्ताचे सारथी झाले. है ना तर अशा या भगवंतांच्या गुणांचा मला साक्षात्कार झाला. है ना तर हे भगवंत आपल्या भक्तांसाठी किती तुच्छ अशी भूमिका घेतात आपल्या भक्तांची सेवा करतात. है ना कशामुळं कारण हे भक्त पण त्यांच्यासाठी खूप त्याग करतात. है ना? त्यामुळे भगवंत पण त्यांच्या भक्तासाठी त्याग करतात आणि त्यांच्या समोर अशी तुच्छ भूमिका स्वीकार करतात. है ना? हा त्याचा साक्षात्कार आहे. है ना? तर हे जे त्यांनी चैतन्य चरितामृत मधल्या श्लोकांमध्ये सांगितलं की माझा या प्रकारचा साक्षात्कार आहे है ना आणि हे गीता वाचण्यापासून है ना मला माझं मन जे आहे है ना ते मला सांगतं की तू 24 तास गीता वाच. है ना असं पण त्यांनी एक साक्षात्कार सांगितलं. तर हे 3 श्लोक आहेत की जे मला प्रमुख वाटले चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये. ही जी लीला आहे त्याचं वर्णन चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये केलेलं आहे. जिथं चैतन्य महाप्रभूंच्या दक्षिण भारत यात्रेचं वर्णन आहे है ना त्या ठिकाणी ही लीला पण वर्णित केलेली आहे. तर मला जे या लीलेमध्ये 3 प्रमुख श्लोक वाटले है ना तर अर्थातच हे चैतन्य चरितामृत हा जो ग्रंथ आहे तो काय आहे बंगाली भाषेमध्ये आहे आणि हे जे श्लोक आहेत हे पण बंगाली भाषेमध्येच आहेत. तर या 3 श्लोकांचं उच्चारण आपण प्रत्येक वेळेस रोजच्या आपल्या जसं आपलं जे मंगलाचरण आज आपण गायलं है ना म्हटलं भगवंतांना प्रार्थना करतो आपण या मंगलाचरणामध्ये तर ते झाल्यानंतर रोज आपण जेव्हा म्हणजे रोज म्हणजे शनिवार रविवारी जेव्हा आपण केव्हा भेटणार आहोत है ना तर प्रत्येक वेळेस या गीतेच्या अध्ययनाच्या अगोदर त्या 3 श्लोकाचं पण आपण उच्चारण करणार आहोत. है ना आणि जेणेकरून आपण जे उरलेले जे 2 तास आहेत है ना ते योग्य भावामध्ये आपण या भगवद्गीतेचं अध्ययन करू है ना अशी आपण या श्लोकाच्या माध्यमातून भगवंतांना प्रार्थना करणार आहोत. है ना तर हे मी आज सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं की हे जे 3 श्लोक आपण बोलणार आहोत यामध्ये आपला भाव काय आहे. तर प्रत्येक वेळेस उद्यापासनं आपण केवळ या 3 श्लोकांचं उच्चारण करणार आहोत. है? त्यावेळेस तुम्हाला आठवायचंय आणि भगवंतांना याचना करायची आहे की हा जो भगवद्गीता अध्ययन मी करणार आहे ना त्यामध्ये माझा योग्य भाव असावा. तर हे जे 3 श्लोक आहेत तर या ठिकाणी तुमच्या समोर मी स्क्रीनवर दाखवलेले आहेत है ना तर दिसतायत सर्वांना हे श्लोक स्क्रीनवर. येस तर प्रभूजी. 99, 100 आणि 101 असे हे नंबरचे हे श्लोक आहेत. तर याचं उच्चारण करूया. अर्जुनेर रथे कृष्ण हय रजूधर वसियाचे हाते तोत्र श्यामल सुंदर अर्जुने रे कही ते छेन हित उपदेश
तारे देखी हय मोर आनंद आवेश, यावत पडो तावत पाह्या तार दर्शन, येई लागी गीता पाठ ना छाडे मोर मन. तर या श्लोकांचा अर्थ काय? तर सरळ बंगाली भाषा आहे, तुम्हाला पण समजू शकतो या श्लोकांचा अर्थ. पण मी एकदा सांगतो की अर्जुनेर रथे कृष्ण, म्हणजे अर्जुनाच्या रथावर है ना, तर कृष्ण त्या ठिकाणी विराजमान आहेत. आणि त्यांनी काय केलंय? रजूधर है ना. रजू म्हणजे काय? तर दोरी है ना. तर जी घोड्यांच्या मार्फत जी दोरी आहे ती त्यांनी धरलेली आहे आपल्या हातामध्ये है ना, वसियाचे हाते है ना. तर असं त्यांनी हातामध्ये पकडले आणि त्यांचं जे रूप आहे है ना, कृष्णाचं है ना, ते खूप सुंदर आहे है ना. असं तो ध्यान करतोय है ना. कोण करतोय हे ध्यान? जो दक्षिण भारतातला जो ब्राह्मण आहे है ना, त्याचं नाव दिलेलं नाहीये चैतन्य चरितामृत मध्ये. त्याला केवळ असं दक्षिण भारतातला ब्राह्मण असंच म्हटलेलं आहे है ना. तर त्या गावाचं नाव दिलेलं आहे, ते मला आता लक्षात येत नाही. तर हा, तर अशा प्रकारे हा पहिला श्लोकाचा अर्थ आहे है ना. आणि मग पुढच्या दुसऱ्या 100व्या श्लोकामध्ये तो काय म्हणतोय? तर अर्जुने रे कही तेचे हित उपदेश है ना. तर कही तेचेन म्हणजे सांगतायत है ना. आणि अर्जुनाला हे भगवंत आहेत हे हितकारक, त्याच्या हितासाठी उपदेश करतायत है ना. कोण? तर श्रीकृष्ण. आणि आणि तारे देखी हय मोर आनंद आवेश है ना. आणि असं हे जे कृष्णाचं अर्जुनाला उपदेश करणारं रूप आहे ते पाहून मला काय होतोय? तर खूप आनंद होतोय है ना. असं तो ब्राह्मण सांगतोय चैतन्य महाप्रभूंना. तर तुम्ही पाहाल तर भगवद्गीतेच्या आपल्या जो मुखपृष्ठ आहे है ना, जो सुरुवातीचं त्याचं कव्हर आहे है ना, त्या कव्हरवर पण अशाच प्रकारचं चित्र आहे है ना. तर कृष्ण आणि अर्जुन रथामध्ये बसलेत आणि कृष्ण काय करतायत? अर्जुनाला उपदेश करतायत है ना. तर हेच त्या दक्षिण भारतातल्या ब्राह्मणाचा साक्षात्कार आहे. आणि तो शेवटच्या श्लोकामध्ये काय म्हणतोय? तर यावत पडो तावत पाह्या तारदर्शन है ना. तर यावत पडो म्हणजे जोपर्यंत मी ही गीता वाचतोय, तिचं पठन करतोय, पढो म्हणजे तिचं पठन करतोय, तिचा अभ्यास करतोय, तावत तोपर्यंत मला असं हे दर्शन होतंय है ना, कृष्ण आणि अर्जुनांचं है ना, अशा रूपामध्ये दर्शन होतंय. जोपर्यंत गीता वाचतोय तोपर्यंत असा त्याचा साक्षात्कार आहे. आणि त्यानंतर काय होतं? येई लागी गीता पाठ नाछाडे मोर मन. आणि या पद्धतीनं मी जो गीतेचा हा अभ्यास करतोय, पाठ करतोय है ना, तर त्यामध्ये असं माझ्या मनाला असं वाटत नाहीये की कधी 2 तास होतील है ना, कधी हा वर्ग संपेल है ना, आणि मी मुक्त होईल है ना ह्या अभ्यासातून है ना. किंवा ह्या वेळेपुरता मर्यादित अभ्यास नाहीये त्याचा है ना. किंवा त्याला भक्तिशास्त्री सर्टिफिकेट पाहिजे म्हणून तो अभ्यास करत नाहीये या ठिकाणी है ना. तर तो काय करतोय? यामधनं तो जो त्याचं जे मन आहे है ना, हे जे गेलंय गीतेच्या अभ्यासामध्ये है ना, तर ते त्याला त्याचं जे मन आहे है ना, तो त्याला मन जे गीतेच्या अभ्यासातून कधी काढून घ्यायचं नाही है ना. तर अशी त्याची अवस्था आहे है ना. तर त्याच्या मनामध्ये त्याला असं वाटतंय की हा गीतेचा जो अभ्यास चालू आहे, पाठ चालू आहे, भलेही त्याला वाचता येत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही है ना, तरी पण त्याच्या मनामध्ये असे भाव आहेत है ना, की हा जो गीतेचा अभ्यास चालू आहे है ना, तो कधी संपला नाही पाहिजे है ना. माझ्या मनामध्ये तो असाच निरंतर चालू राहिला पाहिजे सतत, असा त्याचा साक्षात्कार आहे है ना. आणि एक दिवस आपण सर्वजण अशा स्तराला आपण पोहोचावं अशी आपली सर्वांची इच्छा असली पाहिजे है ना? की 24 तास गीतेचा पाठ आपल्या मनामध्ये चालू असला पाहिजे है ना. जरी आपण बाहेरून आपले कर्तव्य करत असेल है ना, जे काही आपली जबाबदारी असेल ती आपण पार पाडत असेल, पण मनामध्ये आपल्या ह्या गीतेचा पाठ सतत चालावा है ना, अशी आपण त्याला प्रार्थना करूया. आपण पण त्या स्तरावर यावं है ना, की आपलं पण मन या गीतेच्या पाठामधून कधी त्याला असं कंटाळवाणं नाही वाटलं पाहिजे है ना. आणि आपल्या मनाला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हे गीतेचा पाठ सोडून मनोरंजनासाठी मला काही दुसरी गोष्टीची आवश्यकता आहे है ना, असं आपल्याला नाही वाटलं पाहिजे है ना. हे जे गीतेचं आपण अध्ययन करतोय है ना, ते आपण सतत करत राहावं असं पण आपल्या मनाला वाटलं पाहिजे, अशी आपण अपेक्षा करूया
है ना. आपण या जो दक्षिण भारतातला ब्राह्मण आहे है ना, त्याचे आपण अनुसरण करूया, अशी आपण प्रार्थना करूया भगवंता या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा भावामध्ये आणि हा जो दक्षिण भारतातल्या ब्राह्मणाचा जो भाव आहे त्याच्याशीच असा एक मिळता जुळता श्लोक मला मिळाला. तो पण आपण रोज आपल्या अभ्यासाच्या अगोदर या श्लोकाचं पण आपण उच्चारण करणार आहोत. तर हा जो श्लोक आहे है ना, या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरामध्ये दिसत असेल है ना, त्या काळ्या श्लोकानंतर है ना. तो हा जो श्लोक आहे हा वैष्णवीय तंत्रसार है ना या ग्रंथामधला आहे. आणि या श्लोकाचं आपण पहिल्यांदा उच्चारण करूया आणि मग त्याचा अर्थ पाहूया. तर या श्लोकाचं उच्चारण: सारथ्यम अर्जुनस्यादौ कुर्वन् गीतामृतं ददौ लोकत्रयो उपकाराय तस्मै कृष्णात्मने नमः. तर एकदम सोप्या संस्कृत भाषेमध्ये या ठिकाणी हा श्लोक आहे. तुम्ही पण याचा अर्थ लावू शकता है ना. तर या श्लोकाचा अर्थ काय आहे? सारथ्यम अर्जुनस्यादौ म्हणजे काय? तर अर्जुनाचा सारथी होऊन, हे कृष्णाने काय केलेलं आहे, ते अर्जुनाचे सारथी झालेले आहेत. आणि असा अर्जुनाचा सारथी झाल्यानंतर त्यांनी काय केलं? कुर्वन् म्हणजे त्यांनी केलं काय केलं? तर गीतामृतम ददो है ना. तर हे जे गीता रूपी अमृत आहे है ना, ते त्यांनी प्रदान केलं. ददो म्हणजे दिलं है ना. तर कशासाठी दिलं बाबा यांनी? आणि आम्हाला तर पाहिजे होतं का? आपल्याला पाहिजे होतं का हे गीतारूपी अमृत है ना. तर त्यांनी कशासाठी दिलं हे? लोकत्रयो उपकाराय है ना. तर हे लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त करून है ना, त्यांच्यावर उपकार करण्यासाठी है ना, ह्यांनी हे गीतारूपी अमृत दिलेलं आहे है ना. तसं अमृत घेतल्यानंतर काय होतं की आपण अमर होतो है ना. त्याचप्रमाणे हे गीतारूपी जर अमृत कोणी श्रवण केलं तर त्याचं काय होणार आहे? त्रयो है ना, म्हणजे दुःखापासून त्याची मुक्ती होणार है ना. तर या कारणासाठी है ना, तर ह्यांनी हे गीतारूपी अमृत या ठिकाणी भगवंतांनी दिलेलं आहे अर्जुनाचा सारथी होऊन है ना. तस्मै कृष्णात्मने नमः. तर अशा कृष्णरूपी परमात्म्याला है ना माझा नमस्कार असो. तर असा या श्लोकाचा अर्थ आहे. तो थोडासा मिळता जुळता आहे म्हणून मी हा श्लोक घेतलेला आहे है ना. श्रीमान चैतन्य चरण प्रभू हे आपल्या प्रवचनामध्ये हा श्लोक वापरतात. तर मला आवडला, तर त्यामुळं मी पण याचं उच्चारण करतो है ना. तर असं आपण प्रत्येक दिवशी या 4 श्लोकांचं उच्चारण करणार आहे आपल्या मंगलाचरण नंतर है ना. तर हा आपण कशासाठी करणार आहे की आपला योग्य भाव तयार व्हावा या अध्ययनासाठी, भगवद्गीतेच्या अध्ययनासाठी. तर मग आपण आता गीतेकडे वळूया आणि गीतेचा एक अशी परिचय म्हणून थोडासा आपण अभ्यास करूया गीता या ग्रंथाबद्दल. तर जेव्हा आपण ह्या गीता या ग्रंथाचा अभ्यास करतो तर आपल्याला असं लक्षात येतं की मी सांगितलं तर हे गीता कुठं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला गीता काय आहे, कुठं आहे हे माहिती पाहिजे है ना, ज्याचा आपण अभ्यास करायला जाणार आहोत है ना. तर त्यामध्ये मी सांगितलं की आपल्या शास्त्रांमध्ये गीतेचं स्थान काय आहे है ना. तर कुणी सांगू शकता तुम्ही की कुठं आहे गीता? मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला है ना, की काय आहे गीतेचं स्थान आपल्या शास्त्रांमध्ये कुठं आहे. कुठं दिलंय हे गीता ग्रंथ? भीष्म पर्व मध्ये. भीष्म पर्व, बरोबर आहे. आणि भीष्म पर्व कुठं आहे? तर महाभारतामध्ये है ना? बरोबर आहे. आणि त्याचं पर्वाची संख्या पण मी सांगितली की भीष्म पर्व आहे 6वं पर्व आहे आणि अध्याय जे आहेत ते 25 ते 6व्या पर्वामध्ये 25 ते 42 असं हे गीतेचं स्थान आहे. तर जेव्हा ग्रंथांचे विभाग केले जातात तर त्यामध्ये श्रुती ग्रंथ आणि स्मृती ग्रंथ असे भाग असतात. तर काय असतं याचा अर्थ? तुम्ही ईशोपनिषदच्या सुरुवातीला शिकला असाल. श्रुती ग्रंथ म्हणजे काय असतात आणि स्मृती ग्रंथ म्हणजे काय असतात. ऐकलेत हे शब्द तुम्ही सुरुवातीला ऐकले की पहिल्यांदा ऐकताय? ऐकले. हम्म.
कुणाला श्रुती त्याचा म्हणजे अर्थ लक्षात येतोय? हा हा ऐकलेलं ज्ञान हा भगवंतांकडून. हा तर आणि श्रुती स्मृती म्हणजे म्हणजे बरोबर लक्षात आहे, ठेवणे. शब्दशः अर्थ. हा हा हे त्याचे शब्दाचे अर्थ बरोबर आहे. हे श्रुती म्हणजे ऐकणे है ना, स्मृती म्हणजे लक्षात ठेवणे, स्मरणात ठेवणे है ना. शब्दाचे अर्थ बरोबर आहेत. पण जेव्हा आपण म्हणतो श्रुती ग्रंथ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय, आणि स्मृती ग्रंथ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय है ना. तर तुम्ही हे शिकलेलं आहे पण आता तुम्हाला आठवत नाही. तर श्रुती ग्रंथ म्हणजे काय, तर जे भगवंतांनी बोललेले आहे, भगवंतांपेक्षा जे अभिन्न आहेत है ना, जे भगवंतांच्या मुखातून आले है ना, तर भगवंतांनी स्वतः बोलले त्यांना काय म्हणायचं, श्रुती ग्रंथ है ना. भलेही श्रुती शब्दाचा अर्थ काय होतो, ऐकणे है ना, पण जेव्हा श्रुती ग्रंथ अशी व्याख्या करतो आपण है ना, त्याची व्याख्या काय, तर जे भगवंतांनी उच्चारित केले है ना, ज्या ग्रंथांचं उच्चारण भगवंतांनी केलंय आणि किंवा जे भगवंतांपेक्षा अभिन्न आहेत है ना, अशा ग्रंथांना आपण काय म्हणतो, श्रुती ग्रंथ. श्रुती तर मग हे वेद काय आहेत, ग्रंथ. श्रुती ग्रंथ है ना, किंवा हे भगवंतांनी उच्चारण केलेले आहेत है ना, भगवंतांपेक्षा अभिन्न आहेत, भगवंतांनीच ते सांगितलेले आहेत है ना, त्यामुळे ते श्रुती ग्रंथ आहेत है ना. तर भगवद्गीता कोणी सांगितली आहे, भगवंतांनी अर्जुनाला. भगवंतांनी अर्जुन है ना, भगवंतांनी तिचं उच्चारण केले है ना, भगवंत बोलले ही गीता है ना. तर त्याच्यामुळे हे गीत आहे भगवंतांनी बोललेलं है ना. त्याच्यामुळं श्रीमद भगवद्गीता हे श्रुती आणि स्मृती ग्रंथामध्ये याचं स्थान काय असेल, श्रुती ग्रंथ. श्रुती ग्रंथांमध्ये याचं स्थान येईल है ना. तर आपण एक पाहिला विभाग है ना श्रुती ग्रंथाचा, त्याची व्याख्या आपण पाहिली आणि आपण पाहिलं की कसं हा भगवद्गीता ग्रंथ श्रुती ग्रंथामध्ये पण येतो है ना, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण स्मृती ग्रंथाची व्याख्या पाहूया है ना. तर स्मृती ग्रंथ म्हणजे काय है ना? तर स्मृती ग्रंथ म्हणजे असे की भगवंतांचे जे वचन आहे है ना, जे त्यांनी स्मृती ग्रंथाद्वारे व्यक्त केले, तर हे काय करतात, जे आपले आचार्य आहेत परंपरेमधले किंवा जे महान ऋषी आहेत, जसे वेदव्यासांसारखे ऋषी आहेत है ना, किंवा अन्य ऋषी आहेत है ना, तर त्यांनी हे श्रुतींचं श्रवण केलेलं आहे, ऐकलेले आहेत श्रुती, आणि त्यांनी आपल्या भाषेत त्या भगवंतांचे जे शब्द आहेत ते मांडलेले आहेत है ना, आणि असे ग्रंथ लिहिलेत ते. तर अशा ग्रंथांना काय म्हणतात, स्मृती ग्रंथ है ना, जे की ऋषीमुनींनी आपल्या स्मृतीतून दिलेले आहेत है ना. तर अशा ग्रंथांना स्मृती ग्रंथ म्हणतात. अशी स्मृती ग्रंथांची व्याख्या आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं की ही जी भगवद्गीता आहे है ना, ही कुठं आहे, हिचं स्थान कुठं आहे, श्रुती ग्रंथ. हा? श्रुती ग्रंथ मध्ये. ग्रंथ. हा, वर्गीकरण केल्यानंतर श्रुती ग्रंथात आहे. पण त्या अगोदर हे भगवद्गीता एका ग्रंथाचा भाग आहे असं मी सांगितलं, महाभारत. महाभारत है ना. आणि हे हो. महाभारत काय आहे हे पण मी सांगितलं की हा एक इतिहास आहे है इतिहास. ना. हा, आणि हा इतिहास कोणी लिहिला, महाभारत कोणी लिहिलं, वेदव्यास. इतिहास वेदव्यास. वेदव्यासांनी बरोबर बरोबर, वेदव्यासांनी हा इतिहास लिहिला. तर वेदव्यास काय होते, एक मोठे ऋषी होते है ना, साहित्यिक अवतार होते भगवान. आचार्य होते आपल्या परंपरेमधले. हा बरोबर आहे, ते भगवंतांचे अंशावतार पण आहेत, साहित्यिक अवतार पण आहेत, हे पण बरोबर उत्तर आहे है ना. तर अशा वेदव्यासांनी लिहिलं है ना हे महाभारत. ते भगवंतांनी बोललं का महाभारत, नाही. तर महाभारत ही सत्य घटना आहे है ना, ती घडलेली घटना आहे. इतिहासामध्ये ज्या घटना असतात त्या घडलेल्या असतात है ना, सत्य घटना असतात. तसंच महाभारत ही पण एक इतिहास आहे, म्हणजे ही सत्य घटना आहे, ही खरी वास्तविकता घडलेली आहे है ना. आणि ही घटना कोणी लिहिली, वेदव्यासांनी लिहिली है ना. आणि मग काय, तर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की स्मृती ग्रंथ जे आहेत, स्मृती ग्रंथांची अशी व्याख्या आहे की जे ऋषी आहेत है ना, आचार्य आहेत, ते आपल्या भाषेमध्ये भगवंतांचे वचन सांगतात है ना. तर हा जो भगवद्गीता ग्रंथ आहे है ना, तो काय आहे, स्मृतीचा पण भाग आहे. बरोबर आहे. येस. का आहे तो स्मृतीचा भाग, कोणी स्पष्ट करू शकतं?
कारण प्रभूजी हे म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं आहे, पण हे हा लिखाण जो केलेलं आहे ते वेदवासी व्यासजींनी केलेलं आहे महाभारतात. हा तर हा त्यामुळं बरोबर आहे, बरोबर आहे. तर हा स्मृती ग्रंथ का आहे? कारण स्मृती ग्रंथाच्या व्याख्येनुसार काय तर ऋषी मुनींनी याचं लिखाण केलेलं असतं आणि वेदव्यासांनी काय केलंय, हे जे त्यांनी ऐकलं श्रवण केलं त्यांच्या वडिलांकडनं भगवंतांकडनं, तर त्याच्या आधारावर हा ग्रंथ लिहिलाय है ना. त्यांच्या स्मृतीमधनं हा ग्रंथ लिहिलाय. कोणता? महाभारत हा ग्रंथ. आणि त्याच ग्रंथामध्ये तो ग्रंथ त्यांनी पूर्ण लिहिलाय. म्हणजे हा भगवद्गीता पण त्याचाच भाग असल्यामुळं हा पण काय स्मृतीचा पण भाग आहे है ना. तर भगवद्गीता हा विशेष ग्रंथ आहे है ना. त्याच्यामुळं हा श्रुती ग्रंथामध्ये पण येतो आणि स्मृती ग्रंथामध्ये पण येतो है ना. दोन्ही आहे है ना, असं एकच नाही. भगवद्गीता ही श्रुती पण आहे आणि स्मृती पण आहे है ना. तर हे या ठिकाणी आपण समजू शकतो. तर त्यानंतर आपण पाहिलं की भगवद्गीता कसं श्रुती पण आहे आणि स्मृती पण आहे है ना. तर हे भगवद्गीतेचा आपण एक बाहेरील दृष्टिकोनातून है ना, आपण याचा अभ्यास केला. ए दादा, प्रभूजी मला बोल ना फिर. तर म्यूटवर ठेवा तुम्ही. हा बोला, मला तुमचा काही लावून प्रश्न असेल तर विचारू भागवत शकता. हा भागवतम आणि चैतन्य चरितामृत हे स्मृती ग्रंथ येईल ना? हा तर भागवतम पण हा स्मृती ग्रंथ आहे, बरोबर आहे. तर वेदव्यासांनी जो वेदांत सूत्र हा ग्रंथ लिहिला है ना. तर वेदांत सूत्र हा ग्रंथ काय आहे? तर हे वेदांचं सार आहे है ना. जसं पहिल्यांदा अगोदर एकच वेद होते है ना, ते व्यासदेवांनी ते विभाजित केले. कशामुळं? कारण त्यांना माहिती होतं की कलियुगामध्ये लोकांना समजणार नाहीये वेद है ना. त्याच्यामुळे ह्या वेदांचे त्यांनी चार भाग केले. एकच जो वेद होते त्याला चार वेदामध्ये कोण लिहिलं? व्यासदेवांनी लिहिलं. आणि हे चार वेद पण समजणं खूप अवघड आहे है ना. तर संस्कृतमध्ये आहेत हे ग्रंथ आणि संस्कृत पण दोन प्रकारची असते है ना, लौकिक संस्कृत आणि वैदिक संस्कृत. आणि हे जी वेदांची संस्कृत आहे खूपच अवघड असते है ना. सामान्य संस्कृत संस्कृत भाषाच अवघड असते आणि या संस्कृत भाषेमध्ये ही वैदिक संस्कृत आणखीन अवघड असते है ना. तर त्याच्यामुळं हे वेद जे आहेत ते सर्वसामान्य लोकांना नाही समजत है ना. तर त्यांना असे समजावे. आणि हे खूप मोठे आहेत वेद है ना. आता आपल्याकडं पूर्ण वेद नाही आहेत आपल्याकडं है ना. जीव गोस्वामी आपल्याला सांगतात त्यांच्या तत्वसंदर्भ या ग्रंथामध्ये जवळजवळ 94% वेद जे आहेत ते नष्ट झालेले आहेत. जरीही वेद जे आहेत भगवंतांपासून अभिन्न आहेत आणि ते शाश्वत आहेत, तरी पण काळाच्या ओघामध्ये काय आहेत ते आपल्याकडे नाही आहेत है ना. बरेचशा मुघलांची वगैरे जी आक्रमण झाली आणि स्वाभाविकता त्यांचा अभ्यास कुणी केला नाही. कारण अगोदरच्या काळात जरी व्यासदेवांनी हे वेद लिहिलेले असले तरी त्याचा अभ्यास कोणी केला नसल्यामुळं ती परंपरा लुप्त झालेली आहे. त्याच्यामुळे बरेचसे वेद नष्ट झालेले आहेत है ना. कारण ते कठीण असल्यामुळं त्या प्रकारचे लोक पण होते त्याचा अभ्यास करण्यासाठी सारखे है ना. तर तरी व्यासदेवांना माहिती होतं की असं होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच काय केलं, या वेदांचा जो सार आहे तो वेदांत सूत्र या ग्रंथामध्ये लिहिला है ना. आणि सूत्र कसे असतात? तुम्ही सर्वांनी गणिताचा अभ्यास केला असेल शाळेमध्ये है ना. शाळेमध्ये तुम्हाला गणितामध्ये तुम्ही सूत्रांचा अभ्यास केलाय सर्वांनी है ना. तर सूत्र कसे असतात तो कोणी सांगू शकतं तुमच्या भाषेमध्ये? तशी सूत्राची पण व्याख्या केलेली आहे या संस्कृत भाषेमध्ये है ना. तर या सूत्राची व्याख्या करताना एक श्लोक असा येतो. तर ते काय व्याख्या करतात की अल्पाक्षरम असंदिग्धम है ना, सारवत विश्वतो मुखम है ना, अस्तोभनम अनवद्यम च है ना, अस्तोभनम अनवद्यम च अं, अं, अस्तोभनम अनवद्यम च इति. तर ह्याच्यामध्ये हे जे 6 लक्षण सांगितले त्याच्यामध्ये या सूत्राचे, या सूत्रामध्ये हे असतात है ना. तर मी सुरुवातीला सांगितलं की अल्पाक्षरम असंदिग्धम है ना. अल्पाक्षरम, अल्प म्हणजे काय? तर कमीत कमी अक्षरांमध्ये हे सूत्र सांगितलेलं असतं है ना. असंदिग्धम है ना, म्हणजे याच्यामध्ये संदिग्धता काही नसते, कन्फ्युजन काही नसतं, एकदम स्पष्ट असतं है ना. तुम्ही पण पाहिलं असेल गणितामध्ये कसे कमी असतात सूत्र आणि ह्या सूत्राचा वापर काय असतो खूप ठिकाणी केलेला असतो है ना. तसंच काय, तर ह्यांचा वापर जो आहे विश्वतोमुखम, ते पूर्ण विश्वामध्ये यांचा वापर होतोय. पण हे काय खूप कमी शब्दामध्ये सांगितलेले आहे.
त्यांना सूत्र म्हणतात, है ना. तर अशी ही 6 लक्षणं सांगितलेली आहेत सूत्राची, है ना. ते कमी शब्दामध्ये असतात, असंदिग्धता त्यांच्यामध्ये नसते, है ना. आणि ते पूर्ण विश्वामध्ये आपण त्यांना वापरू शकतो. 3 झाले. आणि या सूत्रांमध्ये कुणी दोष काढू शकत नाही, है ना. आणि या सूत्रांमध्ये अं, अस्तोभनम अनवद्यम च, है ना, काही त्रुटी नसते, है ना. तर असे हे मला 4-5च आता लक्षात येत आहेत, पण मूळतः हे 6 लक्षण आहेत, है ना. मला 3च वाक्य लक्षात आले या सूत्राच्या व्याख्येमधले. तर यामध्ये हे 4-5च लक्षणं आपल्याला पाहायला मिळाले. तर असे सूत्राची पण व्याख्या केली आहे, है ना. तर आपण इथं जे म्हणत होतो की वेदांत सूत्र जे आहेत, है ना, तर हे वेदांत सूत्र जे सांगितले व्यासदेवांनी, है ना, तर हे वेदांना त्यांनी काय केलं, एक संक्षिप्त रूपामध्ये सूत्राच्या रूपामध्ये हे वेदांत सूत्र सांगितलेले आहे. पण हे सूत्रामध्ये लिहिल्यामुळं हे समजायला अवघड आहेत आणखीन पण, है ना, वेदांत सूत्र. म्हणून व्यासदेवांनी काय केलं की या वेदांत सूत्रावर पण आणखीन एक त्यांचं भाष्य लिहिलं संस्कृत भाषेमध्येच, है ना. तर हे मूळतः वेदा तर खूप मोठे आहेत, पण हे वेदांत सूत्र व्यासदेवांनी 555 वेदांत सूत्र आहेत, है ना. जसं गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, तसं वेदांत सूत्र या ग्रंथामध्ये 555 वेदांत सूत्र आहेत, है ना. ज्याच्यामधलं पहिलं जे आपण म्हणतो की अथा तो ब्रह्मजिज्ञासा, है ना, तर हे वेदांत सूत्रामधलं पहिलं सूत्र आहे, है ना. आणि अं, तर असे हे जे 555 वेदांत सूत्र आहेत, तर ते समजण्यासाठी व्यासदेवांनी त्याचा जो सार आहे तो कुठे लिहिलेला आहे, श्रीमद भागवत मध्ये. तो पण संस्कृत मध्ये आहे, है ना. आणि तो पण सोप्या संस्कृत मध्ये आहे, है ना. तुलनेमध्ये जे वेदांची संस्कृत आहे आणि ही सूत्राची जी संस्कृत आहे त्यांच्या तुलनेमध्ये ही भागवतमची संस्कृत आहे ती सोपी समजली जाते, है ना. आणि हे संस्कृत भाषेमधलं आपल्याला प्रभुपादांनी आपल्या भाषेमध्ये दिलेलं आहे प्रभुपादांच्या कृपेमुळं, है ना. तर त्यामुळं आपण प्रभुपादांचे खूप कृतज्ञ आहोत, है ना. तर संस्कृत मधलं पण आपल्याला हे समजलं नसतं, है ना. जे व्यासदेवांनी दिलं, है ना, ते प्रभुपादांनी दिलं आपल्यासाठी, है ना. तर आपण प्रभुपादांना पण कृतज्ञता व्यक्त करूया या ठिकाणी, है ना, की प्रभुपादांनी एवढी मेहनत करून हे ग्रंथ आपल्याला दिले प्रभुपादांनी या ठिकाणी. तर असं हे प्रभूजींचा जो प्रश्न होता की भागवतमचं स्थान कुठं आहे या आपल्या वैदिक साहित्यामध्ये, है ना, आणि त्याचा वेदाशी कसा संबंध आहे त्या श्रीमद भागवत या ग्रंथाचा, है ना. आता स्पष्ट झालं प्रभूजी तुम्हाला श्रीमद भागवत या ग्रंथाचा कसा संबंध वेदाशी, है ना. ठीक आहे. आणखीन कुणाला काही विचारायचं? ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. तर आपण हे भगवद्गीतेचं स्थान आपण पाहिलेलं आहे आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये कसं आहे, है ना, हे पण पाहिलं. तर असं पाहत असताना मग आपण थोडस भगवद्गीतेच्या आता मध्ये जाऊया, है ना. इतके वेळ आपण बाहेरूनच भगवद्गीतेचं हे इंट्रोडक्शन घेतलं. तर भगवद्गीतेच्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला समजलं की भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, है ना. 18 अध्यायांची नावं तुम्हाला आपल्याला सुरुवातीला जे अनुक्रमणिका आहे आपली भगवद्गीता जशी आहे तशी, है ना, जो आपला मुख्य ग्रंथ आहे या अभ्यासासाठी, है ना, तर या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला मिळतील. तर त्यानंतर मग आपल्या या भक्तिशास्त्रीमध्ये कसं होणार आहे की जसं हे ईशोपनिषद या ग्रंथाचा एक युनिट होता, है ना, तसंच काय असणार आहे की तुमचा ह्या भगवद्गीता ग्रंथाचे पण काय केलेले आहेत, हा खूप मोठा ग्रंथ आहे, है ना. आणि ईशोपनिषद छोटा ग्रंथ होता, त्यामुळं पूर्ण पुस्तकाचा काय होता, एकच युनिट होता, है ना. तर आता आपण काय केलेलं आहे भक्तिशास्त्रीमध्ये, काय केलंय कोणी सांगू शकता? माहिती असेल तुम्हाला, सुरुवातीला सांगितलं असेल प्रभूजींनी. भगवद्गीता ग्रंथामध्ये किती युनिट आहेत? 3 युनिट केलेले आहेत. 3 हरे युनिट कृष्ण. केलेले आहेत, है ना. आपल्याला त्यांची अं, जी लांबी आहे, है ना, ती आपल्याला अभ्यासासाठी मोठी नाही होणार, है ना. त्याचे छोटे छोटे असे 3 विभाग केलेत. आणि कोणते कोणते केलेत? कोणते आहेत 3 युनिट हे? पहिले 1 ते 6 अध्याय आहेत. हा, नंतर बरोबर आहे. 7 ते 12 आहेत आणि हा, नंतर मग 13 ते 18 बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे 3 विभाग केलेले आहेत, है ना, समान विभाग केलेले आहेत, है ना.
तर भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि आपल्या अभ्यासाला आपल्याला सोपं जावं त्यामुळे त्याचे छोटे छोटे असे 6 अध्यायांचे 3 युनिट बनवलेले आहेत. तर आपले जे आचार्य आहेत है ना, त्यांनी या भगवद्गीतेवर टीका लिहिलेली आहे. तर टीका म्हणजे काय असतं की ते तात्पर्य लिहितात है ना. जसं प्रभुपादांनी तात्पर्य लिहिलं म्हणजे काय झालं की प्रभुपादांनी पण भगवद्गीतेवर काय लिहिली, टीका टीका लिहिली, लिहिली. आपण टीका असं म्हणू लिहिली. शकतो. हा, तर तसंच आपल्या पूर्ववर्ती पण काही आचार्यांनी या भगवद्गीता या ग्रंथावर टीका लिहिलेली आहे है ना. तर कोणत्या कोणत्या टीका आहेत प्रभुपादांच्या अगोदर है ना. तर सगळ्यात जे मूळ आचार्य होते चैतन्य महाप्रभूंच्या अगोदर, तर त्या आचार्यांमध्ये अं, जे पहिले असे अं, आचार्य ज्यांनी आपल्या संप्रदायामध्ये चैतन्य महाप्रभूंनी ज्यांना अं, सांगितलं की हे आपण यांचे ग्रंथ वाचू शकतो है ना. त्यांनी सांगितलं की या श्रीधर स्वामी है ना, तर यांचे पण आपण ग्रंथ वाचले पाहिजे. तर श्रीधर स्वामी यांनी टीका लिहिलेली आहे है ना, भगवद्गीतेवर. ही सर्वात जुनी टीका अशी मानली जाते. आणि त्यानंतर ज्या मुख्य टीका आहेत है ना, त्या चैतन्य महाप्रभूंच्या नंतरच्या आहेत है ना. ही श्रीधर स्वामींची जी टीका आहे ही चैतन्य महाप्रभूंच्या अगोदरची आहे है ना. तर चैतन्य महाप्रभूंच्या नंतर कोणी कोणी टीका लिहिल्या या भगवद्गीतेवर, तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर है ना. तर हे एक आपले परंपरेमधले आचार्य आहेत. तर तुम्ही सुरुवातीला पहिल्या अध्यायाच्या अगोदर है ना, प्रभुपादांनी त्या ठिकाणी तुम्हाला हे दिलेली आहे गुरु शिष्य परंपरा. जर ते तुम्ही त्या ठिकाणी उघडलात, मी पण इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो जर असेल इथं माझ्याकडे तर, गुरु शिष्य परंपरा जर असेल मराठीमध्ये. हा आहे माझ्याकडे, मी दाखवतो एक. दिसतंय इथं सगळे ना. येस प्रभू. हो दिसतंय प्रभू. हा, तर या ठिकाणी तुम्ही पाहाल 27 नंबरला है ना, ही आपली गुरु शिष्य परंपरा आहे कृष्णाच्या अगोदर पासनं है ना. तर चैतन्य महाप्रभूंच्या नंतर ज्याप्रमाणे मी सांगत होतो, तर हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर है ना. मध्यंतरी कोणी भगवद्गीतेवर टीका नाही लिहिली. खूप सारे ग्रंथ लिहिले रूप गोस्वामींनी, रघुनाथ दास गोस्वामींनी है ना, कृष्णदास गोस्वामी है ना. त्यांनी भगवद्गीतेवर पण टीका लिहिलेली असू शकते है ना. कारण तुम्ही जेव्हा वृंदावनला जाताल है ना, किती जण गेलेत तुमच्यापैकी, जवळजवळ सर्वच गेले असतील वृंदावनला है ना. तर तुम्ही तिथं राधा मदन मोहन मंदिराजवळ गेला असता है ना. तर तेव्हा तिथं जेव्हा खाली उतरता तुम्ही राधा मदन मोहन मंदिराकडनं, तर तुम्हाला एका ठिकाणी ग्रंथ समाधी असं दिसेल है ना. अशी एक जागा दिसेल तुम्हाला तिथं ग्रंथ समाधी. तर बरेचसे जे ग्रंथ आहेत आपल्या आचार्यांनी लिहिलेले आहेत, तर अशा ग्रंथांना आपण समजण्यासाठी योग्य नाहीये है ना. कलियुगातले लोक अशा ग्रंथांना समजू नाही शकणार, म्हणून बऱ्याचशा ग्रंथांना त्या ठिकाणी समाधी पण देण्यात आलेली आहे है ना. तर असे पण सांगण्याचा माझा उद्देश की आपल्याकडं या मधल्या आचार्यांच्या आता टीका नाहीयेत. तर आपल्याकडे जी टीका आहे श्रीधर स्वामींच्या नंतर जी टीका आहे आपल्याकडं, ती आहे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची है ना. त्यांचं नाव इथं तुम्हाला 27 नंबरवर दिसत आहे. तर मग या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे 2 शिष्य होते. एक होते ज्यांचं कंसामध्ये नाव दिलेलं आहे 28 नंबरला, केवळ बलदेव लिहिलेलं आहे, पण त्यांचं पूर्ण नाव जे होतं ते काय होतं, बलदेव विद्याभूषण असं त्यांचं नाव होतं. आणि दुसरे जे त्यांचे शिष्य आहेत ते कोण, जगन्नाथदास बाबाजी. ते तुम्हाला आपल्या अल्टरमध्ये त्यांचा फोटो दिसेल जगन्नाथदास बाबाजींचा. तर त्यांचे जे शिष्य आहेत बलदेव विद्याभूषण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे, त्यांनी पण भगवद्गीतेवर टीका लिहिलेली आहे है ना. आणि ती पण पूर्ण टीका आपल्याकडं आहे है ना. आणि संस्कृतमध्ये आहे त्या टीका, पण त्यांचं आता इंग्रजीमध्ये पण भाषांतर झालेलं आहे. तर मराठीमध्ये नाहीये भाषांतर त्याचं. तर त्यानंतर असं या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि बल्ले विद्याभूषण यांच्या 2 प्रमुख टीका आहेत. आणि एक आपल्या संप्रदायामधले नाहीये है ना, पण ते श्री संप्रदाय
तो पण काय आहे, एक प्रामाणिक वैष्णव संप्रदाय आहे, 4 संप्रदायामधला, है ना. असे श्री संप्रदायाचे एक आचार्य आहेत, मधुसूदन सरस्वती, है ना. तर त्यांची पण टीका भक्त वाचतात, है ना. ती पण एक प्रमुख टीका आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या संप्रदायामधले जे आचार्य आहेत, है ना, तर इथं तुम्हाला दिसेल की 29 नंबरला, है ना, भक्तिविनोद ठाकूर, है ना, यांनी पण भगवद्गीतेवर टीका लिहिलेली आहे, है ना. म्हणजे त्यांनी काय केलंय, भगवद्गीतेवर टीका लिहिली म्हणजे हे जी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी आणि बल्ले विद्याभूषण या दोघांनी जी टीका लिहिलेली आहे, है ना, या टीका कोणत्या भाषेमध्ये आहेत, संस्कृत भाषेत, है ना. तर भक्तिविनोद ठाकूरांनी काय केलं की बंगाली भाषेमध्ये या 2 आचार्यांनी ज्या 2 टीका लिहिल्या, है ना, तर भक्तिविनोद ठाकूरांनी त्या 2 टीकावर टीका लिहिली, है ना. तर भक्तिविनोद ठाकूरांची जी टीका आहे ती कशी आहे, टीकेवर टीका आहे, है ना. म्हणजे भगवद्गीतेवर प्रत्यक्ष रूपानं डायरेक्ट अशी त्यांची टीका नाही आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि बलदेव विद्याभूषणांनी ज्या टीका केल्या त्या टीकावर त्यांनी बंगाली भाषेमध्ये टीका लिहिलेली, है ना. अशा त्यांच्या 2 टीका आहेत भक्तिविनोद ठाकूरांच्या, है ना, आपल्या परंपरेमध्ये. आणि त्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची पण टीका आहे, ती पण बंगाली भाषेमध्ये आहे, है ना. तिचं अजून भाषांतर नाही झालं. भक्तिविनोद ठाकूरांच्या टीकेचं झालेलं आहे इंग्रजीमध्ये भाषांतर, है ना. मग त्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे जे शिष्य आहेत, है ना, तर कोण, AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. तर आपली ही भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ कोणी लिहिलाय, हे टीका गीतेवरली कोणी लिहिली तर प्रभुपादांनी, है ना, AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, है ना. तर अशा या टीका आपल्या आचार्यांनी लिहिलेल्या आहेत गीतेवर, है ना. गीतेच्या पूर्ण 18 अध्याय, है ना. आता त्यानंतर आपण पुढं जाऊया आणि पुढे जात असताना आपल्याला लक्षात येईल या गीतेच्या 18 अध्यायामध्ये एकूण जर आपण पाहिलं तर सर्व मिळून किती श्लोक आहेत, 700 प्रभू. हा 700 श्लोक आहेत. 750. हा 750. नाही 750 नाही, 700च आहे ना, 700च आहेत श्लोक. तर भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. तर या 700 श्लोकापैकी, तर या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता, है ना. तर भगवंतांनी गायलेलं हे गीत आहे, है ना. भगवद्गीता भगवंतांचं गीत, है ना, असं नाव आहे ग्रंथाला, है ना. पण काय होतं मग, असं जर भगवंतांनी गायलेलं गीत असेल, है ना, या ग्रंथाला जर असं नाव असेल, तर हे या ग्रंथामधले जे श्लोक आहेत हे सगळेच काय झाले पाहिजे, भगवंतांनी बोललेले असले पाहिजेत, भगवंतांनी गायलेले असले पाहिजे, है ना. पण तसं नाहीये वास्तविकता, है ना. तर या गीतेमधले जे संपूर्ण 700 श्लोक आहेत, है ना, तर ते भगवंत बोललेले नाहीयेत, है ना. तर मग कोण बोललंय, है ना, बाकीचे श्लोक कोण बोलले, तर या गीतेच्या 700 श्लोक, हा तर आपण पाहूया. तर 700 श्लोकापैकी किती श्लोक भगवंतांनी बोलले, केवळ 575 575 श्लोक भगवंतांनी बोललेले आहेत, बरोबर. आणि अर्जुनाने किती श्लोक बोलले, 84 83 बोलले. 83 श्लोक बोलले, बरोबर. 85. संजयाने किती श्लोक बोलले, 41 श्लोक बोलले. आणि एक कोण राहिला, धृतराष्ट्र, है ना, त्याने किती श्लोक बोलले, एक श्लोक बोलले. तर तुम्ही असं 575 83 मग पुन्हा 41 आणि 1 असं जर सर्व तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला उत्तर 700 मिळेल. असं हे 700 श्लोक आहेत. पण नाव आपण काय दिले, भगवद्गीता, है ना. जरी भगवंतांनी नाही दिलं तर या प्रश्नाचं मग इथं प्रश्न पडतो, अरे असं का झालं, भगवंतांनी तर 700 श्लोक नाही बोलले, है ना, मग ग्रंथाला का नाव दिलं किंवा हे भगवंतांनी गायलेलं गीत आहे, असं का केलं. या प्रश्नाचं उत्तर आपले आचार्य बलदेव विद्याभूषण देतात, है ना. ते आहे की असं आहे की अधिकांश श्लोक हे भगवंतांनीच बोलले, है ना, 575 श्लोक,
आणि भगवंत जे काही बोलतात है ना, तर भगवंतांचे जे शब्द आहेत ते कसे आहेत, दिव्य आहेत है ना. दिव्य म्हणजे काय, तर ते 3 गुणांच्या वर आहे है ना. 3 गुणांच्या वर म्हणजे काय, हे काही जे काही भौतिक असतं है ना, ते हे 3 गुणांनी बनलेलं असतं. आपण शिकूया भगवद्गीतेमध्ये, शिकणार आहोत आपण की जे काही भौतिक आहे है ना, हे सत्व रज तम हे भौतिक जगत म्हणजे काय असतं, हे 3 गुणांनी बनलेलं असतं है ना. आणि दिव्य म्हणजे काय असतं की ह्या 3 गुणांच्या वर है ना, म्हणजे जे की भौतिक नाही है ना, ते केवळ आध्यात्मिक आहे है ना. असं जे असतं त्याला आपण दिव्य म्हणतो, त्याला आपण ट्रान्सिडेंटल असं म्हणतो, दिव्य स्तरावर. तर हा जो दिव्य स्तर आहे, तर भगवंतांचे हे शब्द असे आहेत है ना. त्याच्यामुळं भगवंतांनी जे हे श्लोक गायलेत है ना, आणि भलेही बाकीच्या जणांनी जे श्लोक गायलेत है ना, तर हे भगवंतांनी गायलेले 575 जे श्लोक आहेत ते बाकीच्या श्लोकांना नियंत्रित करतात है ना. वर्चस्व भगवंतांच्या श्लोकाचं आहे है ना. बाकीचे जे श्लोक आहेत ते काय करतात, एक त्यांच्या अंतर्गत अशा भूमिकेमध्ये ते काम करतात है ना, एक सेवकाच्या रूपामध्ये बाकीचे श्लोक काम करतात है ना. आणि भगवंतांचे श्लोक दिव्य आहेत है ना. तर त्या कारणामुळं या ग्रंथाला आपण नाव काय दिले, श्रीमद भगवद्गीता है ना. मग ह्या बाकीच्या श्लोकांची काय आवश्यकता होती बाबा है ना? असा पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो है ना. एका प्रश्नाचं तर आपल्याला उत्तर दिलं बलदेव विद्याभूषणांनी, की भलेही भगवंतांनी 700 श्लोक नाही बोलले तरी पण आपण याला श्रीमद भगवद्गीता असं आपण याला नाव दिलेलं आहे या ग्रंथाला. म्हणजे अगोदरच वेदव्यासांनी वगैरे असं हे नाव दिलेलं आहे, भलेही असं नसेल है ना, त्याचं कारण त्यांनी आपल्याला सांगितलं. मग अजून एक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होऊ शकतो की भलेही मग बाकीच्या श्लोकांची आवश्यकता का होती मग या ठिकाणी है ना. त्या प्रश्नाचं उत्तर देताना ते असं सांगतात की बाकीचे जे श्लोक आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते एक सेवकाची भूमिकेमध्ये आहेत है ना. असं मी तुम्हाला सांगितलं, तर सेवकाच्या भूमिकेमध्ये काय, तर सेवक जो काही कार्य करतो है ना, त्यामुळे काय होतं की मालकाचं, स्वामीचं जे कार्य आहे ते मालक अधिक प्रभावीपणे करू शकतो है ना. सेवकाचं काय कार्य असतं, त्याची काय भूमिका असते, तर तो आपल्या मालकांना मदत करतो त्यांच्या कार्यामध्ये है ना. तर त्याचप्रमाणे हे जे बाकीचे जे श्लोक आहेत है ना, जे अर्जुनाने, संजयाने आणि धृतराष्ट्राने जो एक श्लोक बोललाय है ना, हे तिघांनी जे श्लोक बोलले ते काय करते, कृष्णाने जे श्लोक बोलले ते अधिक प्रभावीपणे आपल्याला त्याचा अर्थ समजावा है ना, या दृष्टिकोनातून त्यांनी हे श्लोक बोललेले आहेत है ना, एका सेवकाच्या भावामध्ये है ना. असं ते उत्तर देतात या ठिकाणी. आणखीन पण थोडेसे 1-2 मुद्दे आहेत, ते आपण उद्या चर्चा करूया है ना.